125 स्तोत्र 91 याचं आपण आळीपाळीने वाचन करणार आहोत. स्तोत्रसंहिता 91 याचे आपण आळीपाळीने वाचन करणार आहोत. सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय, जो परात्पराच्या गुप्त स्थळी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझं दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारध्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाकर घालील, त्याच्या पायाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाहीत. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल, आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे, असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणते अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणताही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये, म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे, म्हणून मी तुला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे, म्हणून मी त्याला उच्चस्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करील, तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्याजवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. वाचलेली वचना देव बाप आपणासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान सन्मान गौरव आता आणि युगानुयुग असो. आमेन. आमेन. जुन्या करारातून यशया संदेशाचा ग्रंथ याचा 60वा अध्याय 18 ते 22 ही वचनं आपण ऐकणार आहोत. पान क्रमांक 878 यशया 60 18 ते 22. यशाचा ग्रंथ याचा 60वा अध्याय आणि 18 ते 22 ही वचनं आपण ऐकणार आहोत. यापुढे तुझ्या देशात कसलाही जुलूम अगर तुझ्या सीमाच्या आत उजाडी व नाश यांचे नावही ऐकू येणार नाही. कारण माझे कोट व कीर्ती माझी वेस आहे असे तू म्हणशील. यापुढे दिवसा प्रकाश देण्यास तुला सूर्याची, चांदण्यासाठी तुला चंद्राची गरज लागणार नाही. कारण परमेश्वर तुझा मार्गकालिक दीपक होईल. तुझा देव तुझे तेज होईल. तुझ्या सूर्यांचा यापुढे अस्त होणार नाही, तुझा चंद्र निस्तेज होणार नाही. कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल. तुझे शोकाचे दिवस संपले आहे. तुझे सर्व लोक धार्मिक होतील व भूमीचे वतन सर्व काळ भोगतील. तुझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लाविलेले रोप होतील. ते माझ्या हाताची कारागिरी होतील. जो सर्वात लहान त्याचे सहस्त्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राज्य होईल. मी परमेश्वर हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन. देव करो परमेश्वर वाचलेली वचनं आम्हासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव सदा सर्वदा असो. आमेन. पत्राचं वाचन यावेळेस होईल. पौलाचं फिलिप्पीकरास पत्र याचा 2रा अध्याय 3 ते 11 ही वचनं. पान क्रमांक 273. नवा करार पान क्रमांक 273. फिलिप्पी 2 3 ते 11. पवित्र शास्त्रातून नव्या करारातून फिलिप्पी करसपत्र याचा 2रा अध्याय 3 ते 11 ही वचनं आपण ऐकूया. नम्रतेप्रितर विनंती. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल विरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पहा. प्रभू येशूच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती, ती तुमच्या ठायीही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असं त्यांनी मानले नाही,
तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवाप्रित्यर्थ गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. आमेन. आमेन. वाचलेली वचने परमेश्वर आशीर्वादित करो. आमेन. शुभवर्तमानासाठी उभे राहूयात. आजच्यासाठी नेमलेलं शुभवर्तमान मार्क लिखित शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 23व्या वचनापासून शुभवर्तमानास आरंभ होतो. हे येशू कृपा तू देई, सुवार्ता ऐकाया, विचारे शब्दे कर्मेही, ती सदा पाळाया. मग असे झाले की तो म्हणजे येशू सब्बात दिवशी शेतामधून जात असता त्याचे शिष्य वाटेने कणसे मोडू लागले. तेव्हा परुषी त्याला म्हणाले, पहा, शब्बात दिवशी करू नये ते हे का करीतात? तो त्यांना म्हणाला, दाविदाला गरज पडली म्हणजे त्याला व त्याच्याबरोबरच्या भूक लागली तेव्हा त्याने काय केले? अब्याथार प्रमुख याजक असता तो देवाच्या मंदिरात कसा गेला व याजकाशिवाय कोणी खाऊ नये त्या समर्पित भाकरी त्याने कशा खाल्ल्या व आपल्याबरोबरच्यांनाही कशा खावायस दिल्या हे तुम्ही कधी वाचले नाही काय? आणखी तो त्यांना म्हणाला, शब्बात मनुष्यासाठी झालेला नाही, मनुष्य शब्बातासाठी झालेला नाही. म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाताचा प्रभू आहे. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. मंडळी कृपा करून खाली बसावं. देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. प्रभू, तुझं वचन मला योग्यरीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू, आमचे नेतृत्व उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू उघड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचं सहाय्य करता हो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. आज 2024 ह्या वर्षाची ही शेवटली उपासना आपण सर्वजण जे उपासक या ठिकाणी हजर झालेला आहात त्या सर्वांचं खरोखर अभिनंदन करतो की वर्षकाठी आपण इकडं तिकडं न जाता देवाच्या मंदिरामध्ये त्याची उपासना, त्याची आराधना, त्याचं गौरव करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत. वर्षभर त्याने आपला प्रतिपाळ केला, आम्हाला आशीर्वादित केलं, आमचं कुटुंब आशीर्वादित केलं आणि म्हणून बगणं व आडुतप्त हृदयाने नतमस्तक होऊन उपकारसुतनं भरलेल्या अंतःकरणानं आपण सर्वजण त्याचे आभार मानण्यासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी आलेला आहात. खरोखर प्रभूमध्ये मी आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. काही वेळेतच 2024 हे वर्ष संपून 2025 या वर्षामध्ये आपण सर्वजण पदार्पण करणार आहोत. काही जणांसाठी 2024 हे वर्ष अत्यंत सुख समाधानाचं, भरभराटीचं, आर्थिक उन्नतीचं, कुटुंबाला एक वात्सल्य मिळणारं, वैफल्य मिळणारं असं वर्ष काही जणांचं गेलं असेल. परंतु काही जणांचं दुर्दैवाने कदाचित दुःखानं, संकटानं भरलेलं, अरिष्टांना सामना करीत, प्रतिकूल परिस्थितीमधून जात, आर्थिक ओढाताणीला सामना करत, कष्टमय, दुःखमय परिश्रम करत काही जणांचं वर्ष अशा प्रकारे गेलं असेल. प्रत्येकाचा जीवनक्रम वेगवेगळ्या मार्गातून ह्या वर्षातून गेला असेल. तरीही काही का असना, परंतु सुखदुःखात आपण असताना सुद्धा प्रत्येकाला पुढील वर्षाची एक नवीन वाटचाल करण्याची आशा ह्या उंबरठ्यावर प्राप्त झालेली आहे. प्रत्येकाला वाटतं पुढील वर्ष आमचं आशेचं असावं, पुढील वर्ष आमचं उत्कृष्ट जावं, आमच्या जीवनामध्ये ते आनंद देणारं, आम्हाला समाधान देणारं, आम्हाला शांती असणारं, आम्हाला आशीर्वादित करणारं असं वर्ष जावं
असं प्रत्येकाला वाटत आहे. आणि म्हणून आपण सर्वजण 2024 हे वर्ष पाहिलेलं आहे. परंतु 2025 हे तुमच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट वर्ष असावं, उत्तमातील उत्तम वर्ष असावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आज पवित्र शास्त्रातून एक सुवार्ता, एक संदेश मी घेऊन आलेलो आहे. आणि आज मी जे काय तुम्हाला सांगणार आहे ते पुढील वर्षाच्या प्रत्येक दिवशी जर तुम्ही करू लागला, दररोज जर ते केलं, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ते अभिवचन जर तुम्ही पाळलं, तर खरोखर 2025 हे वर्ष तुम्हा प्रत्येकाला आनंदाचं, समाधानाचं आणि सर्वोत्तम किंवा सर्वोत्कृष्ट गेल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मी तुम्हाला नक्कीच देऊ इच्छितो. आणि म्हणून पुढील वर्षाची आशा पाहणारे आपण सर्वजण या ठिकाणी एक आनंदाची बातमी मी सांगू इच्छितो की खरोखर एक सर्वोत्कृष्ट वर्ष तुमची पुढे वाट पाहत आहे. देवाच्या वचनाने सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही दररोज, महत्त्वाचं आहे, दररोज जर तुम्ही तसं वागला ते उत्तम वर्ष तुमची वाट पाहत आहे. परंतु त्यातली दुःखाची बातमी ही आहे, जे मी सांगणार आहे ते इतकं साधं आणि सरळ आणि सोपं आहे की काही जणांना वाटेल ही एवढ्या साध्या गोष्टी केल्याने आमच्या जीवनामध्ये असा काय बदल घडणार आहे, आमचं वर्ष सर्वोत्कृष्ट कसं असणार आहे. आणि ह्या विचारानं बरेच जण त्या गोष्टी टाळतील आणि दुर्दैवानं त्यांना ते वर्ष सर्वोत्कृष्ट ठरणार नाही. सोपी गोष्ट आहे, परंतु त्याची अंमलबजावणी करणं महत्त्वाचं आहे. अनेकदा आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की ज्या चांगल्या गोष्टी असतात, उत्तम गोष्टी असतात, त्या साध्या सरळ असतात, परंतु त्याची आम्ही मन लावून गांभीर्याने दखल घेत नाही, त्या वचनाप्रमाणे मी चालत नाही, त्याची अंमलबजावणी करत नाही. आणि म्हणून आमच्या हातातून जशी रेत सुटती तशी ते सुटून जातात आणि शेवटी निराशा आमच्या हातामध्ये पडते. वर्षाच्या अगोदरच मी तुम्हाला एक इशारा देत आहे, मी सांगितलेल्या पवित्र शास्त्राप्रमाणे त्या गोष्टी तुम्ही केल्या तर खरोखर तुम्हाला अतिशय समाधान मिळणारं आणि एक उत्तम असं वर्ष तुमचं ठरणार आहे. परंतु आत्ममंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको. कान तर प्रत्येकालाच आहेत, परंतु ऐकणारे कान परमेश्वराने द्यावं असं यावेळेस मी त्या परमेश्वराला विनंती करत आहे. आणि म्हणून सर्वोत्कृष्ट वर्ष जर आपल्याला घालवायचं असेल तर जे सुवर्ण वचन आजसाठी मी निवडलेलं आहे ते म्हणजे येशूच्या मुखातलं वचन आहे. मत्तय वर्तमान याचा 20वा अध्याय आणि 28वे वचन. येशूने म्हटले, मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही तर सेवा करण्यास आणि पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. कधी म्हटलं बरं येशूने वाक्य? कोणता घटना कोणती आहे, प्रसंग कोणता आहे? प्रभू भोजन चालू आहे, शेवटलं भोजन चालू असताना प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांचे पाय धुत आहे आणि त्यावेळेस तो म्हणतो, मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही तर सेवा करण्यास तो आलेला आहे. हे एक ब्रीद जर तुम्ही आपल्या मनाशी कवटाळून घेतलं, ह्या एका वचनाचं गांभीर्य जर तुम्ही ओळखलं आणि हे छोटंसं वचन येशू ख्रिस्ताप्रमाणे जर तुम्ही त्याची अंमलबजावणी दररोज पुढील वर्षामध्ये 1 जानेवारी 2025 पासून 31 डिसेंबर 2025 यापर्यंत दररोज जर ही अंमलबजावणी केली, मी सेवा करून घेण्यास नाही तर सेवा करण्यास आलो आहे, ह्या वचनाच्या पावलावर पाऊल टाकून जर तुम्ही चालला तर 2025 हे वर्ष तुम्हाला सर्वोत्कृष्ट वर्ष झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. इतरांची सेवा करणं, इतरांसाठी मदत करणं, इतरांचा आदर आणि सन्मान करणं, इतरांची किंमत ओळखणं, त्यांच्या दुःखामध्ये त्यांना सांत्वन देणं, इतरांची सेवा करणं, यामध्ये आपण आपलं पुढील वर्ष घालवलं तर ते आपल्यासाठी एक सर्वोत्तम वर्ष ठरू शकेल. छोटीशी साधी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, रोज आणि रोज, मी काय म्हणतो बाकी नको, परंतु एक जण, एका व्यक्तीची मन लावून जर तुम्ही सेवा केली रोज एका व्यक्तीची, तर वर्षकाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही किती मोठं लक्ष साधलेलं असेल ह्याची तुम्हाला कल्पना देखील कळवणार नाही. परंतु तुम्हाला असं वाटतं किती सोपी गोष्ट आहे, ही काय करायची, आणि म्हणून कदाचित ती गोष्ट करण्यापासून बरेच लोक परावृत्त होतील आणि शेवटी निराशा हातात पडेल. रोज कमीत कमी एका मनुष्याची सेवा करायची, हे लक्ष आपण साधूयात आणि पुढील वर्षामध्ये ती किती उत्तम ठरेल हे आपण बघितल्याशिवाय तुम्हाला कल्पना येणार नाही. मला तुम्हाला सांगू द्यात की ह्या जगामध्ये अगदीच टाकाऊ, अगदीच निकामी, अगदीच तुच्छ असं कोणीच नसतं.
प्रत्येकजण दुसऱ्याचा थोडासा तरी हातभार लावू शकतो, त्याला काडीभर मदत करू शकतो, त्याच्या सुखदुःखात त्याच्याशी सांत्वन त्याला देऊ शकतो, त्याचे अश्रू पुसू शकतो. प्रत्येकाला काही ना काही छोटंसं हलकंसं काम करून, एखाद्याची सेवा करून ते वर्ष आपल्याला उत्तम रीतीने घालवल्यास 2025 हे वर्ष आपल्याला एक उत्तम वर्ष ठरणार आहे. जीवनाचा खरा अर्थ त्याला सापडतो जो इतरांसाठी स्वतःला हरवून देतो. येशूच्या जीवनाकडे पहा, त्याचा कित्ता किंवा त्याचा आदर्श तुम्ही घालवा. येशूने आपलं संपूर्ण जीवन इतरांच्या सेवेसाठी घालवलेलं आहे. आणि म्हणून केवळ पैसा मिळवला, श्रीमंती मिळवली, वैभव मिळवलं, वैफल्य घरामध्ये आलं, ऐश्वर आलं, नोकर चाकर आहेत, ह्याच्यामध्ये सुख असतं असं नाही. कारण तसं असतं तर अनेक उद्योगपती आणि श्रीमंत लोक अतिशय सुखी झाले असते. परंतु दुर्दैवाने आपण पाहतो अनेक श्रीमंत लोकसुद्धा फार सुखी नाहीत. त्यामुळं सुख पैशात नाही, हा पहिला गैरसमज आपण दूर काढून टाकावा की पैशामध्ये सुख नसतं. सुख इतरांना सेवा देऊन आपलं जीवन समर्पित करण्यामध्ये जे समाधान आहे ते कुठल्याही पैशाने मिळत नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून 1 जानेवारी 2025 पासून दिवसभरात पुढील समजा उद्याचा दिवस आपण एखाद्याची निस्वार्थपणे, निरपेक्षपणे जर एखाद्याला आदर दिला, त्याचा सन्मान केला, त्याची किंमत त्याला दाखवून दिली आणि आपण त्याची सेवा केली, तर जे समाधान तुम्हाला मिळेल आणि ते जर आपण दररोज करत गेलो तर तुमच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल येऊन एक क्रांतिकारक बदल झाल्याशिवाय राहणार नाही. ते आश्वासन मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि म्हणून आज केवळ 3 छोट्याशा गोष्टी मी या ठिकाणी दाखवणार आहेत आणि त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये सेवा हे ध्येय ठेवून किती आमूलाग्र बदल घडवून आणला हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे मनुष्याला, आपल्या इतर बंधूला किंवा बहिणीला किंमत द्या, त्यांची किंमत ओळखा. मनुष्याला किंमत देणं फार महत्त्वाचं आहे आणि तेच आपण येशूच्या जीवनातून पाहत आहोत. आज जे शुभवर्तमान आपण वाचलं त्यामध्ये असं दिसतं, शब्बाताचा दिवस आहे. येशू त्याच्या शिष्यांबरोबर शेतातून चाललेला आहे. शिष्यांना भूक लागलेली आहे आणि म्हणून शिष्य शेतातील काही कंस तोडून खाऊ लागले. ते शास्त्री, परुषी आणि काही धर्मपंडित त्यांनी पाहिलं आणि येशूकडे ते तक्रार करत आहेत. ते काय म्हणतात, येशू शब्बात दिवशी जे करू नये ते तुझे शिष्य करत आहेत. काय करत आहेत? कंस तोडून ते खात आहेत. हे चुकीचं आहे, कारण शब्बात दिवस पवित्रपणे पाळ आणि ते शब्बात मोडत आहेत असं त्या ठिकाणी ते येशूला सांगत आहेत. येशूने त्यांच्याकडे पाहिलं आणि येशूने काय उत्तर दिलं? येशू त्यांना म्हटला, शब्बात मनुष्यासाठी आहे, मनुष्य शब्बातासाठी नाही. फार महत्त्वाचं वचन आहे, गांभीर्याने पाहण्याचं हे वचन आहे. तो म्हणतो शब्बात हा मनुष्यासाठी आहे, मनुष्य शब्बातासाठी नाही. येशूला या ठिकाणी काय म्हणायचं आहे? तो म्हटलं, मला कल्पना आहे शब्बात दिवस पवित्रपणे पाळ, त्या दिवशी कुठले काम करू नको ही आज्ञा आहे, मला माहीत आहे. परंतु शब्बात आणि मनुष्य ह्या 2 गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर त्यामध्ये मनुष्य महत्त्वाचा आहे, शब्बात महत्त्वाचा नाही. शास्त्री, परुषी आणि यहुद्यांचे वडील, अहो ढोंग्यानं तुम्ही काय करत आहात? मनुष्यापेक्षा शब्बाताला अधिक महत्त्व देत आहात आणि त्या शब्बाताचं एवढं ओझं त्या मनुष्यावर टाकलेलं आहे की त्या शब्बाताखाली मनुष्य चिरडला गेलेला आहे. मनुष्याला तुम्ही किंमत देत नाही, त्याचं महत्त्व तुम्ही जाणत नाही. तुम्ही शब्बात मोठा करून ठेवला आहे आणि मनुष्याला खाली केलेलं आहे. ही चूक तुम्ही करत आहात. येशू त्यांना त्या ठिकाणी समजावून सांगत आहे, त्यांना एक इशारा देत आहे. शब्बात मनुष्यासाठी आहे, मनुष्याकडे लक्ष द्या, त्या मनुष्याला किंमत द्या, मनुष्य शब्बातासाठी नाही. येशू त्या ठिकाणी कटाक्षानं सांगत आहे. प्रियानो, शास्त्री पुरुषी ह्या येशूला का त्या ठिकाणी प्रत्युत्तर करत आहे, का त्यांना राग आलेला आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. परमेश्वराने ह्या मोशेला सिनाय पर्वतावर बोलवलं आणि हे जे इस्रायल लोक भटकंती करत असताना सिनाय पर्वतावर परमेश्वराने मोशेला एक नियमशास्त्र दिलं. हे जे यहुदी लोक आहेत, इस्रायल राष्ट्र आहेत, यांनी कोणते नियम पाळायचे आहेत म्हणून नियमशास्त्र मोशेला सिनाय पर्वतावर 40 दिवस आणि 40 रात्र तो वर होता. आणि त्यामध्ये मुख्य 10 आज्ञा दिल्या आणि त्यातली 4थी आज्ञा अशी होती की शब्बात दिवस पवित्रपणे पाळ. इतर 6 दिवस तू कामकाज कर, पण शब्बात दिवशी कुठलंच कामकाज करू नकोस. तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी,
तुझा बैल, तुझं गाढव, एवढंच नव्हे तुझ्या घरी येणारा एखादा उपरी किंवा पाहुणा याने सुद्धा कुठलंही काम करू नये. आणि त्याचं कारण देखील परमेश्वर सांगत आहे, का तुम्ही काम करू नये. आठवड्यातला एक दिवस शब्बात म्हणजे विसावा घ्यावा. कारण परमेश्वराने 6 दिवस सृष्टी निर्माण केली आणि 7वा दिवस त्याने विसावा घेतला आणि तो आशीर्वादित केला. म्हणून तुम्हीही आठवड्यातला एक दिवस विसावा घ्या. त्याला शब्बात म्हटलं जायचं. कुठलंही कामकाज करायचं नाही, शेती करायची नाही, नांगरणी करायची नाही, तर तुम्ही विसावा घ्यायचा आणि तो दिवस पवित्र ठेवायचा. ही आज्ञा स्वतः परमेश्वराने यहुदी लोकांना दिली होती. परंतु प्रियानो, ही आज्ञा त्यांनी का दिली होती, कोणत्या हेतूने दिली होती, त्यामध्ये त्यांचा कोणता मनोरथ होता, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. शब्बात दिवस किंवा आठवड्यातला एक दिवस विसावा घे, का घे, त्याचा जर इतिहास तुम्ही पाहिला, पार्श्वभूमी तुम्ही पाहिलीत, तर हे जे इस्रायल लोक जे रानावनातून भटकंती करत आहेत, 6 लाख इस्रायल लोक हे वचनदत्त देशाकडे चाललेले आहेत. पण त्याच्यापूर्वी हे लोक कुठं होते? फारोच्या गुलामगिरीमध्ये होते. मिसर देशामध्ये गुलामगिरी करत होते. बलाढ्य फारोने त्याच्यावर सक्तीची कामं टाकली होती. ह्या फारोने त्यांच्यावर गुलामगिरी करत असताना असं म्हटलंय, त्याचं दास्य अतिशय बिकट होतं. कारण फारो त्यांच्याकडून सक्तीची कामं करून घेत होता. म्हणून इस्रायल लोकांना आपला जीव नकोशी झाला आणि ते मोठा आक्रोश आणि आकान करून परमेश्वराकडे म्हटले, आमची सुटका कर. ही गुलामगिरी त्यांना नकोशी झाली होती, त्यांना आपला जीव नकोसा झाला होता. आणि किती वर्ष ही गुलामगिरी चालली होती? 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 100 नाही, 430 वर्ष इस्रायल लोक, देवाचे निवडलेले लोक फारोच्या गुलामगिरीमध्ये, बिकट दास्यामध्ये होते. इतकं कठीण कामं त्यांच्याकडून करून घेत होता की मोठमोठी नगरं त्यांनी वसवली होती. आणि हे 430 वर्ष गुलामगिरी करत असताना गुलामांना कधीच सुट्टी किंवा विसावा मिळत नाही. 430 वर्षात आठवड्यातला एकही दिवस त्यांना सुट्टी मिळत नव्हती. त्यांनी विसावा कधी घेतलाच नव्हता. गुलामगिरी भयंकर होती, दास्य बिकट होतं, सक्तीची कामं होती, राबायचं, मरायचं, रात्रंदिवस या फारोच्या बलाढ्य हाताखाली गुलामगिरी करायची. थकलेले, भागलेले, रंजले गांजलेले हे लोक, यासाठी परमेश्वर म्हटला, आठवड्यातला एक दिवस विसावा घ्या. होय, तुम्ही आता रंजले गांजलेले आहात, गुलामगिरीमध्ये गेलेले आहात, थकले आहात, भागले आहात, आठवड्यातून सक्तीनं एक दिवस विसावा घ्या. लोकांची काळजी मनात ठेवून लोकांसाठी परमेश्वराने शब्बात निर्माण केला. आठवड्यातला एक दिवस सुट्टी घ्या, कारण तुम्ही 430 वर्ष गुलामगिरी केली आहे. या हेतूने परमेश्वराने त्यांना म्हटलं, शब्बात दिवशी विसावा घे. पण शास्त्री पुरुषांनी काय केलं माहिती ना, तो नियम असा काय पिरगळला, असं काही त्याला कलाटणी दिली की मनुष्याचं महत्त्व कमी केलं आणि शब्बात दिवशी नुसतं कंस तोडले तरी यांनी काम केलं म्हणून त्यांना मरणदंडाची शिक्षा द्यायची. असे हे शास्त्री पुरुष लोक, ढोंगी लोक, मनुष्याला महत्त्व द्यायचं नाही, शब्बात महत्त्वाचा, शब्बात दिवशी कुठलंच कामकाज करायचं नाही, म्हणजे काय, कंस सुद्धा तोडायचे नाहीत. अशा प्रकारच्या लोकांकडे पाहून येशू संतप्त झाला आणि तो म्हटला, शब्बात मनुष्यासाठी आहे, मनुष्य शब्बातासाठी नाही. नियमाला इतकं महत्त्व देऊ नका की त्याकडे मनुष्य चिरडला जाईल, मनुष्याला महत्त्व द्या. असा आमचा येशू आहे. ह्या येशूकडे पहा आणि पुढील वर्षामध्ये त्याच्या पावलावर पाऊल टाकून चाला. नियम त्या मनुष्यावर ठेवू नका. मनुष्य तुम्ही आणि मी देवाच्या प्रतिरूपाचे आहोत. येशू मनुष्याला का महत्त्व देतो? तुमच्या बंधू आणि बहिणीला का महत्त्व आम्ही दिलं पाहिजे? कारण मनुष्य परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा केलेला आहे. प्रियानो, संपूर्ण सृष्टी परमेश्वराने केवळ शब्दाने निर्माण केली. तो बोलला आणि तसं झालं. तो बोलला, प्रकाश आणि प्रकाश झाला. चंद्र, सूर्य, तारे, आकाशातील पक्षी, समुद्रातील मासे, ही कोरडी भूमी, वनस्पती केवळ शब्दानं त्याने निर्माण केली. परंतु मनुष्याला घडवताना तो काय म्हटला, चला आपण आपल्या प्रतिरूपाचा आणि आपल्याशी सदृश असा मनुष्य तयार करू. आणि म्हणून केवळ बोलला नाही तर हस्तकृती, आपल्या हातानं त्याने आदामाला घडवलं. आणि म्हणून मनुष्य परमेश्वराला अतिशय प्रिय आहे, कारण तो त्याची हस्तकृती आहे. परमेश्वर मनुष्यावर प्रेम करतो कारण त्याला त्याचा कळवळा येतो. आणि म्हणून परमेश्वर म्हटला, तुम्ही विसावा घ्या. प्रियानो, लक्षात ठेवा, मनुष्याला आम्ही किंमत दिली पाहिजे. पुढील वर्षामध्ये एक गोष्ट आपण मनात थांबली पाहिजे, मनुष्य हा देवाचं प्रतिरूप आहे. मग तो कोणी मनुष्य असू दे. अंधकारातील एखादी व्यक्ती आहे, विधर्मी आहे, एखादा त्या ठिकाणी व्यसनाधीन मनुष्य असेल,
पापी असेल, मनुष्याला, देवाला पापाचा तिटकारा आहे, पण पाप्यांवर तो दया करतो. पुढील वर्षामध्ये मनुष्याला महत्त्व द्या, कारण तो देवाच्या प्रतिरूपाचा आहे. तुमचा एखादा विरोधक असेल, तो तुमची निंदा करतो, तुमची नालस्ती करतो, तुम्हाला दूषण देतो, तुमच्या मागे वाटेल तसे बोलतो, लक्षात ठेवा, त्याचा द्वेष करू नका, कारण तो जो कोणी असेल तो मनुष्य देवाचं प्रतिरूप आहे. त्याला तुच्छतेने वागवू नका, मनुष्याचा आदर करा, त्याला किंमत द्या, कारण ते देवाचं प्रतिरूप आहे, देवाशी सदृश असा मनुष्य आहे. तुमचा शत्रू जरी असेल तर तो देवाचं प्रतिरूप आहे. होय प्रियानो, खालून जाणारा एखादा भिकारी आहे, गरजवंत आहे, तुमच्याकडे दयेची याचना करतो, त्याच्याकडे तुच्छतेने पाहू नका, त्याचा आदर करा, कारण तो देवाचं प्रतिरूप आहे. अशा दृष्टिकोनातून जर तुम्ही पुढील वर्षामध्ये पाहिलं, मनुष्याला किंमत दिली, त्याचा आदर केला, तो खरोखर तुमचं वर्ष सर्वोत्कृष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून येशू म्हणतो, शब्दात मनुष्यासाठी, शास्त्रांनो, पुरुषांनो, ह्या शब्दाकडे फार लक्ष देऊ नका, मनुष्य महत्त्वाचा. येशूने काय केलं माहिती आहे का? इंग्लिशमध्ये फार सुंदर म्हटलं आहे, जीजस लव्ड पीपल अँड यूज्ड थिंग्स, अँड व्हॉट वी डू, वी यूज पीपल अँड वी लव्ह थिंग्स. येशूने काय केलं? त्यांनी लोकांवर प्रीती केली आणि वस्तूंचा उपयोग केला. आम्ही नेमकं उलटं करतो, आम्ही लोकांचा उपयोग करून घेतो आणि इतर वस्तूंवर आम्ही प्रीती करतो. इथेच आम्ही चुकतो. आपले डोळे उघडूयात. पुढील वर्ष जर आमच्यासाठी सर्वोत्कृष्ट करायचं असेल तर मनुष्याला महत्त्व देऊयात. मनुष्य सर्वश्रेष्ठ आहे, बाकी सर्व गोष्टी दुय्यम आहेत, हे मी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हाच प्रभू येशू ख्रिस्त असाच एकदा दुसऱ्या शब्दात दिवशी एका सभास्थानात गेला. आणि सभास्थानात असंच सुट्टीचा दिवस आहे, उपासना चालू आहे, सभास्थान असंच भरलेलं आहे. आणि येशू येत असताना एका कोपऱ्यामध्ये, त्या सभास्थानामध्ये वाळलेला हाताचा मनुष्य त्याने त्या ठिकाणी पाहिला. तेव्हा येशू त्याला म्हटला, येऊन पुढे उभे राहा. तू मनुष्य येऊन पुढे उभा राहिला. हे पाहिल्यावर जे शास्त्री पुरुष होते ते त्या ठिकाणी त्यांचे डोळे टवकारले, ते पाहू लागले, कारण त्यांना माहीत होतं शब्दात दिवशी जर येशूने ह्याला बरं केलं तर मग आपण त्याला धरू शकतो, कारण त्याने शब्दात मोडला असं होईल. पहा, इथं पुन्हा तीच गोष्ट आलेली आहे. तो वाळलेल्या हाताचा मनुष्य, तो आजारी आहे, तो दुर्धर आहे, तो त्या ठिकाणी त्याला व्यंग आहे, त्यामुळं त्याची उपजीविका खडलेली आहे, त्यामुळे त्याचं कुटुंब हे देखील दैन्यावस्थेमध्ये आलेले. तो त्यांचा कर्ता पुरुष असेल, पण त्याचा हात वाळलेला आहे, त्याला बरं होणं गरजेचं आहे. पण हे जे शास्त्री पुरुष होते, शब्दात दिवस कुठले कामकाज करू नये याचा गैरवापर म्हणून ते काय करत आहेत, शब्दाला महत्त्व देते. ह्याने जर या मनुष्याला बरं केलं तर आम्ही त्याला धरणार आणि त्याला न्यायाधीशापुढे नेणार आणि शब्दात मोडला म्हणून दगडमार्गाची शिक्षा त्याला ठोठवणार. या विचारानं ते सगळे तिथे बसलेले आहेत. हे जाणून येशू त्यांच्याकडे पाहून त्यांना काय म्हणतो, येशू त्यांना म्हटला, शब्दात दिवशी बरे करणे चांगलं का वाईट करणं चांगलं, जीव वाचविणे चांगलं का जीव घेणे चांगलं, हे तुम्ही मला सांगा. असं म्हटल्यावर ते सर्व शांत राहिले. येशू त्यांना विचारत आहे, मी जर ह्याला शब्दात दिवशी बरं केलं ते चांगलं का वाईट? ते निरुत्तर राहिले, कारण त्यांना माहिती आहे जर चांगलं म्हटलं असतं तर तेच शब्दात अडकले असते. ते काहीच बोलले नाही. मग त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन येशूने त्यांच्याकडे रागानं पाहिलं असं म्हटलेलं आहे. हे शास्त्री पुरुषी, मनाचं काठिण्य असलेले पाषाण हृदय लोक, ज्यांना मनुष्याची किंमत नाही, ज्यांना शब्दात फार प्रिय, ह्या लोकांकडे पाहून त्यांच्या मनाच्या काठिण्यामुळे खिन्न झाला आणि त्याने त्यांच्याकडे रागाने पाहिलं. येशूने पूर्ण 40 वर्तमानात केवळ 2च वेळा तो रागावलेला आहे. त्यातली एक वेळ म्हणजे ही, दुसरी वेळ म्हणजे मंदिराचे शुद्धीकरण करताना. 2च वेळा तो रागावला. कधी रागावला? ज्यावेळेस मनुष्याचं पाषाण हृदय त्याने पाहिलं. मनुष्य मनुष्यावर प्रीती करत नाही. त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला बरं होण्याची गरज आहे, परंतु हे शास्त्री पुरुष ते होऊ देत नाहीत. त्यांना मनुष्याची किंमत नाही, त्यांना महत्त्व नाही. आणि म्हणून येशूने नेहमीच मनुष्यांना किंमत दिली. तो नेहमीच रंजले गांजलेल्यांच्या बाजूने होता. त्याला पाप्यांचं मित्र म्हणत असत, कारण जे टाकाऊ आहेत, ज्याला तुच्छ मानलं जायचं, असे शमरोन आणि जक्कादार हे त्याने मित्रत्वाचं नातं त्याने तयार केलं होतं. ही येशूचा गुणधर्म पुढील वर्षामध्ये आम्ही अंगीकारणार आहोत का? हो, इथून पुढे आम्ही मनुष्याला किंमत देणार आहोत, बाकी सर्व गोष्टी आम्ही बाजूला ठेवणार आहोत. कारण दुर्दैव असं आहे की आजकाल मनुष्याला फारशी किंमत राहिली नाही. ही आजची शोकांतिक आहे. विशेष करून ख्रिस्ती समाजामध्ये सुद्धा आम्हाला दिसायला मिळतं. मनुष्यामध्ये फारसं किंमत त्याला राहिलेली नाही.
परवा स्पोर्ट्स डे होता डॉन बॉस्को या ठिकाणी आणि काही त्या ठिकाणी आपले मंडळीतील काही सभासद आले होते, मुलं आले होते आणि त्यांचे स्पोर्ट्स खेळ चालू होते. थोडासा वेळ होता आणि म्हणून जी आपली वडील मंडळी आहे काही जण तिथं गप्पा मारत बसले होते आणि मी थोडा वेळ असल्यामुळे मी त्यांच्याबरोबर गप्पा मारू लागलो. आणि मग विषय थोडासा जुन्या काळाकडे गेला. जुना काळ कसा होता आणि मग आम्ही गप्पा मारताना एकमेकांशी बोलू लागलो. मग जुन्या काळातलं आम्ही आठवलं कसं त्यावेळेस पैसा खूप कमी असायचा आणि मग समजा पितळीची भांडी असतील वापरून खूप वेळ झाला की आम्ही काय करायचो त्या भांड्यांना कलई करायचो नाही का. आजकालच्या पिढीला कलई हा प्रकार कदाचित लोकांना आठवतच नसे या मुलांना. आम्ही कलई करायचो, भांड्याची कलई. आणि मग ती गोधडी असेल ती जीर्ण झाले की त्याला परत एक साडी लावून त्याला पुन्हा शिवायचं आणि तीच गोधडी पुन्हा वापरायची. असे त्यावेळेचे दिवस होते. आम्ही आपले गप्पा मारत होतो. आणि मग समजा 3 मुलं आहेत घरामध्ये, मग थोरल्याचा युनिफॉर्म आणि त्याचे पुस्तकं आहे वापरून झाले की तेच मधल्याने वापरायचे पुढच्या वर्षी. त्याचं वापरून झाले की तोच युनिफॉर्म धाकट्याने वापरायचं. कारण पैसाच कमी होता पण मनुष्याला किंमत होती, एकमेकांचा आदर ते करायचे. आणि सर्व बोलत असताना एक आंटी होत्या, त्या म्हटल्या आजकाल कसं झालं आहे यूज अँड थ्रो झालेलं आहे. यूज अँड थ्रो आजकाल रिपेअर करत बसत नाही कोणी, वापरायचं फेकून द्यायचं. तर त्या आंटी म्हटल्या खरोखर बाळकसाहेब मनुष्य देखील यूज अँड थ्रो झालेला आहे. मनुष्य तर काय वापरायचं आणि टाकून द्यायचं. त्या मनुष्याची कार्यक्षमता संपली, त्याचा समाजाला उपयोग संपला, त्याची उपयुक्तता संपली की त्याला उचलायचं खड्यासारखं बाजूला टाकायचं. कारण मनुष्यालाच किंमत राहिली नाही. आणि त्या आंटीच्या बोलण्यामध्ये खरंच खूप तथ्य होतं. मनुष्याला किंमत राहिली नाही प्रियांनो. पुढील वर्षामध्ये निदान ख्रिस्त विश्व मंडळीचा प्रत्येक सभासद याने जर गांभीर्याने याचा विचार केला आणि आपल्या समोर आलेल्या व्यक्तीला, आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला, दररोज एका व्यक्तीला जर त्याचा आदर केला, त्याची किंमत केली, त्याची सेवा केली, निरपेक्षपणे जर आपण त्याला त्या ठिकाणी त्याची सेवा दिली, तर खरोखर पुढील वर्षी मी तुम्हाला सांगतो तुम्हाला अतिशय समाधान असं. आणि ते समाधान कुठल्या पैशाने मिळणार नाही. जी गोष्ट आपण निरपेक्षपणे करतो त्या गोष्टीला किती समाधान मिळतं हे तुम्हाला पुढील वर्षी जर त्यावर अंमलबजावणी केली तर ते तुम्हाला कळून येईल. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून चालूयात. पापी, जकातदार, शंभरोणी, रंजले गांजलेले, समाजाने टाकून दिलेले अशा लोकांना किंमत देऊन प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी एक आदर्शाने कित्ता टाकत आहे. येशूच्या जीवनातली शेवटची रात्र आहे, काळ रात्र. आणि शेवटलं भोजन करण्यासाठी 13 लोक माडीवरच्या खोलीत गेलेले आहेत. सर्व गोलाकार बसलेले, तिथं भयान शांतता आहे. त्यामध्ये शिष्यांमध्ये कुजबूज चालू आहे. पहा, लक्ष द्या. 3.5 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या 12 शिष्यांना प्रशिक्षण दिलं. आपण नम्र असावं, लीन असावं आणि ही स्वार्थ जगापर्यंत सांगण्यासाठी आता तो त्या ठिकाणी तयारी केलेली आहे. आणि थोड्याच वेळाने पुढच्या दिवशी तो वधस्तंभावर जाऊन त्याचं स्वर्गारोहण होणार आहे. आणि ह्या शिष्यांना एक मोठी जबाबदारी तो देणार आहे, जगाला प्रीतीचा मार्ग कळवावा. त्यासाठी तुम्ही किती त्याग करणार आहात ही जाणीव त्यांना व्हावी. परंतु त्या शिष्यांमध्ये त्या रात्री एक मोठा वाद झाला, एक भांडण झालं होतं. भांडण कशावरून झालं होतं? आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण याच्यावरून शिष्यांमध्ये वाद झाला. कुणी ते पाय धुवायला एकमेकाचे उठलं नाही, कारण प्रत्येक शिष्याला वाटत होतं मी कोणीतरी श्रेष्ठ आहे. येशूने ओळखलं आणि मनामधून तो व्याकुळ झाला. ज्या 12 शिष्याची निवड केली आणि प्रीतीचा संदेश घेऊन नम्र आणि लीन व्हा, मी जो मनाचा सौम्य व लीन त्या मजपासून शिका, हा धडा घेऊन मी त्यांना पाठवणार आहे. आणि त्यांना ह्या जगापुढं नम्र होण्यासाठी मी त्यांना पाठवणार आहे. आणि हे शिष्य एकमेकांमध्ये वाद करत आहेत. विषय कोणता आहे? आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे? येशू उठला आणि त्यांना म्हटला, जे परराष्ट्रीय राज्य आहेत ते इतरांवर अधिकार आणि सत्ता गाजवतात, तुम्ही तसे नाहीत. तुमच्यातील जो मोठा आहे त्याने धाकट्यासारखं व्हावं, असं तो त्या ठिकाणी त्यांना सांगत आहे. आणि जो पुढारी आहे त्याने सेवा करणाऱ्यांसारखं व्हावं. येशूच्या मुखातील कदाचित ते शेवटले काही वाक्य आहेत, कारण दुसऱ्या दिवशी तो वधस्तंभावर मरण पावला. तुमच्यातील जो मोठा आहे त्याने धाकट्यासारखं व्हावं आणि जो त्या ठिकाणी स्वतःला श्रेष्ठ समजतो त्याने सेवा करणाऱ्यांसारखं व्हावं. पुढे येशू म्हणतो, मोठा कोण? भोजनास बसणारा का सेवा करणारा? कोण मोठा सांगा बरं? भोजनास बसणारा का सेवा करणारा? सेवा करणारा आहे. येशू म्हणतो, मी तर सेवा करणाऱ्यांसारखा आहे. असं बोलून गंगाळात पाणी घेतलं, शिष्यांचे पाय त्याने धुतले आणि रुमालाने ते पुसले. हा आदर्श येशूने आमच्या पुढे ठेवला आहे. त्यांचा गुरु, जगातील सर्वात महान शिक्षक,
शेवटच्या दिवशी शिष्यांच्या पायाजवळ जातो, गंगाळात पाणी घेतो, शिष्यांचे पाय धुतो आणि म्हणतो मी तर सेवा करणाऱ्यांसारखा आहे. हे जर आम्ही गांभीर्याने ओळखून येशूचे अनुयायी, येशूचे शिष्य म्हणून पुढील वर्षामध्ये इतरांची सेवा निरपेक्षपणे करायचं ठरवलं तर पुढील वर्ष आमच्यासाठी सर्वोत्कृष्ट असण्याचं काहीच कारण नाही. प्रियानो, आम्ही कुटुंब प्रमुख या नात्याने आम्हाला पद काय दिलेलं असतं, आम्ही पदाधिकारी असतो, पण पदाचा गैरउपयोग करणारे, इतरांवर सत्ता करणारे, इतरांवर हुकूमत करणारे असे अनेक लोक ख्रिस्ती समाजामध्ये, ख्रिस्ती कुटुंबामध्ये आम्हाला दिसतील. पण येशू म्हणतो मी सेवा करणाऱ्यांसारखा आहे. त्याला सर्वंट लिडरशिप असं म्हटलेलं आहे. सर्वंट लिडरशिप, जो नेतृत्व करणार आहे तोच सेवा करतोय. येशू एक गुरु आहे, पण तो सेवा करताना आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून ह्या पुढच्या वर्षामध्ये एक सुवर्ण वचन जर तुम्हाला पाठ करून ठेवायचं असेल तर तुम्हाला फिलिप्पीकरास पत्र याचा 2 अध्याय 3 वचन हे कायमच आपल्या मनावर कोरून ठेवा. फिलिप्पी 2:3 यामध्ये तो म्हणतो, तट पाडण्याच्या किंवा पोकळ डामडौल करण्याच्या बुद्धीने काही करू नका. संत पौल फिलिप्पीकराच्या लोकांना कटाक्षाने सांगत आहे, मंडळीमध्ये तट पाडण्याच्या किंवा पोकळ डामडौल मिरवण्याच्या बुद्धीने काही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. प्रत्येकानं आपलंच हित पाहू नये तर दुसऱ्यांचं हित पाहावं. एवढं एक वचन दररोज आपण करण्याचा प्रयत्न करूया का? लीनतेने आपणापेक्षा दुसऱ्यांना अधिक श्रेष्ठ माना असं तो म्हणतो. आणि तुम्हा प्रत्येकानं आपलंच हित पाहू नये तर दुसऱ्याचं हित पाहावं. येशूने नेमकं हेच केलं. उद्यापासून आपण प्रत्येकजण लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ मानो. तुमच्यासमोर जो कोणी व्यक्ती असेल, कदाचित तुमच्या पात्रतेचे नाही, तुमच्या योग्यतेचे नाही, पण आपणापेक्षा त्याला श्रेष्ठ मानूया का दररोज एका व्यक्तीला? आणि प्रत्येकाने आपलंच हित पाहू नये तर दुसऱ्याचं हित आपण पाहावं. थोडक्यात म्हणजे जर थोड्या साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपलंच हित पाहू नये दुसरं हित पाहू म्हणजे काय माहिती आहे का? स्वतःला विसरून जा. तुम्ही स्वतःला विसरून जा. मी असा आहे, मी अमुक अमुक आहे, मला हे पद आहे, मी असं करू शकतो, मी असा पदावर विराजमान आहे, हे विसरून जा. आपलंच हित पाहू नका तर तुम्ही दुसऱ्याचं देखील हित पहा. येशूचं संपूर्ण जीवन जर तुम्ही पाहिलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, त्या येशूकडं मोठा अधिकार होता, सत्ता होती, चमत्कार करण्याचं सामर्थ्य होतं, पण 40 शुभवर्तमानात तुम्ही चालून पाहिलं येशूने आपणासाठी कुठलीच गोष्ट स्वतःसाठी केली नाही. हे तुम्ही कधी पाहिलं आहे का? पहा, निरखून पहा, स्वतःच्या फायद्यासाठी एकही गोष्ट येशूने केली का? नीट पहा. ज्या येशूला 3-4 दिवस प्रवचन देत असताना 5,000 लोक जमा झालेत आणि त्यांच्याकडं पाहून येशूला कळवळ आला आणि त्याने 5 भाकऱ्या आणि 2 मास्यांनी 5,000 लोकांना तृप्त केलं. तोच येशू स्वतः 40 दिवस आणि 40 रात्र उपाशी आहे. मनुष्य म्हणून त्याला भूक लागलेली आहे. त्याला 5 दोंड्याच्या 5 भाकरी करता येत नव्हत्या का? सहज करता आल्या असत्या. पण येशूने स्वतःसाठी कुठला चमत्कार केला नाही. निस्वार्थपणे तो जीवन जगला. आपल्या अधिकाराचा, आपल्या चमत्काराचा, दैवी शक्तीचा वापर स्वतःसाठी कधीच त्याने केलेला आपल्याला दिसत नाही. पहा, त्या येशूकडं पहा. आपल्याला अनेक कलागुण दिलेले आहेत, आपल्याला उच्च स्थान दिलेलं आहे. त्याचा वापर आपण स्वतःसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी, कुटुंबाच्या फायद्यासाठी, कुटुंबियांच्या स्वार्थासाठी आपण करत आहोत का? येशूकडं पहा. गेतसेमने बागेमध्ये पहा. ज्यावेळेस त्याला अटक झाली त्यावेळेस पेत्र आला आणि तलवारीने त्याने प्रमुख याजकाचा दासाचा त्याने कान कापला. त्यावेळेस येशू त्याला काय म्हटला? तलवार जिथे आहे तिथेच ठेव, तलवार धारण करणारे तलवारीने मरतील. म्हटलं तुला काय वाटतं, मी जर आत्ता एक इशारा केला तर स्वर्गातील 6 सैन्य परमेश्वर मला या ठिकाणी पाठवून देईल. माझा स्वर्गीय पिता आत्ताच्या आत्ता 12 सैन्य देवदूत आत्ता मला पाठवून देईल. याचा अर्थ काय? एक सैन्य म्हणजे 6,000 देवदूत, 12 सैन्य म्हणजे 72,000 देवदूत स्वर्गात तयार आहेत. कशासाठी? केवळ माझा एक इशारा. मी जर एक इशारा केला तर तो स्वर्गीय पिता 72,000 देवदूत या पृथ्वीवर पाठवल, संपूर्ण रोमी साम्राज्याचा नायनाश करल, त्या जगातून त्यांना उद्ध्वस्त करल आणि मला सुखरूपपणे पुन्हा पित्याकडे घेऊन जाईल. एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. पण माझ्या स्वार्थासाठी मी वापरणार नाही, कारण मी तर जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा म्हणून आलेलो आहे. शांतपणे आपल्या अशक्तपणात येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला. हा कित्ता आम्ही गाजवणार आहोत का?
पुढील वर्ष स्वतःच्या फायद्यासाठी नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, तर येशूसारखं निस्वार्थपणे आम्ही जीवन जगणार आहोत का? अहो पाठीवर त्या वेतांचे फटके बसलेले आहेत, पाठ उधळून निघालेले आहे, रक्तबंबाळ झालेले आहे, डोक्यात काट्याचा मुकुट घातलेला आहे, जड वधस्तंभ वाहत आहेत. आणि त्यावेळेस यरुशलेमेच्या कन्या रडत असलेलं पाहून येशू काय म्हटला? येशू म्हटलं, यरुशलेम कन्यानो, मजसाठी रडू नका, आपल्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. स्वतःकडं कधीच येशूने सहानुभूती घेतली नाही. एवढ्या दुःखातून चाललेला आहे, जड वधस्तंभ वाहत आहे, माझ्यासाठी रडू नका तो म्हणतो. कुठलीच गोष्ट येशूने स्वतःसाठी केली नाही. आम्ही असं आहोत ना, मनुष्य तुम्हाला सांगू का, इतका स्वार्थाने भरलेला आहे, ओतप्रोत 100% गळ्यापर्यंत प्रत्येकजण स्वार्थाने भरलेला आहे. प्रत्येक मनुष्य स्वार्थी आहे. हे आम्हाला कुठं कळतं माहिती आहे का? आता मी एक पेडियाट्रिशियन आहे, लहान मुलं माझ्या क्लिनिकमध्ये येतात. 1 वर्षाचं बाळ जर माझ्या टेबलावर बसलेलं आहे आणि त्याच्या हातामध्ये खेळणी आहे, ती खेळणी तुम्ही घ्यायचा प्रयत्न करा, ते बाळ काय करतं बघा. 1 वर्षाचं बाळ ते काय करणार? हे माझं आहे. तो जो स्वार्थ आहे तो 1 वर्षाच्या बाळामध्ये जन्मताच आमच्यामध्ये आहे. तो आमचा मनुष्य स्वभाव आहे की मनुष्य स्वार्थी आहे. प्रत्येक गोष्ट मी, माझा आणि मला, माझ्या पुरतं आहे. लहान बाळाचं जाऊ द्या, तुम्हाला मोठ्या माणसाचं सांगतो. समजा आपण इथं बसलेलो आहोत आणि नंतर उपासनेनंतर आपण ठरवलं आपण एक ग्रुप फोटो घ्यायचा. आणि मग त्या ठिकाणी कोणीतरी ग्रुप फोटो घेतला आणि ग्रुप फोटो घेतल्यावर फोटो कसा आला बघण्यासाठी कोणाला तरी दाखवलं. ज्यावेळेस एखादा ग्रुप फोटो काढलेला असतो आणि त्यात तुम्ही असता, तुमचं पहिलं लक्ष कोणाकडे जातं? पहा, पहिलं लक्ष स्वतःकडे जातं. मी त्या ग्रुपमध्ये कसा दिसतो? चांगला दिसत असेल तर ठीक आहे, नसेल दिसत अजून एक फोटो. ही आमची प्रवृत्ती आहे. मनुष्य हाडाचा स्वार्थी आहे. हा स्वार्थ आम्ही सोडूया का? पुढील वर्षामध्ये आपला स्वार्थ सोडून दुसऱ्याचं हित करायचा प्रयत्न करूया का? प्रत्येकानं आपलंच हित पाहू नये, दुसऱ्याचं हित पहा असं तो सांगत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पहिलं आता मी सांगितलं मनुष्याला किंमत द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपण पुढील वर्षामध्ये करणार आहोत, इतरांची जर सेवा करायची असेल तर तुम्हाला गैरसोय करणं प्राप्त आहे. तुमचा गैरसोय होणार, त्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. तुमची गैरसोय झाल्याशिवाय तुम्ही इतरांची सेवा करू शकत नाही. चांगल्या शंभरोणीचा दाखला सर्वांना ठाऊक आहे, तुम्ही काय परत सांगत बसणार नाही, सर्वांना ठाऊक आहे. एक शंभरोणी, एक मनुष्य होता जो कुठून यरुशलेमेतून यरीहोकडे चालला होता. वाटेमध्ये वाट सोडून ते त्याला लुटलं, त्याला अर्धा मेला केलं, सर्व काही गोष्टी नेऊन गेला आणि तो जो वाट सुरू आहे अर्धा मेला पडलेला आहे. आणि मग तिथे कोण आलं? पहिलं एक याजक आला. त्याने पाहिलं तो अर्धा मेला मनुष्य आहे, त्याला मदतीची गरज आहे, मग तो निघून गेला. मग नंतर एक लेवी आला. लेवी म्हणजे परमेश्वराच्या मंदिरामध्ये काम करणारा आहे. त्याने देखील पाहिलं त्या मनुष्याला गरज आहे, आपल्या मदतीची अपेक्षा, पण त्या ठिकाणी तो निघून गेला. आणि मग शंभरोणी लोक, जे हे यहुदी लोक त्यांना पापी समजत असत, मंदिरामध्ये त्यांना प्रवेश नसत, असा शंभरोणी आला. त्याने त्या अर्ध्या मेल्या मनुष्याला पाहिलं, त्याला त्याचा कळवळ आला, तो खाली उतरला, त्याची मलमपट्टी केली, त्याला गाढवावर घेतलं, दवाखान्यात नेलं, त्याचा खर्च केला आणि म्हटलं अजून काय लागला ते मी तुम्हाला देईल. आणि म्हणून त्याला चांगला शंभरोण्याचा दाखला असं म्हटलेलं आहे. प्रियांनो, याजक, लेवी आणि शंभरोणी तिघांना आपण पाहिलं, पण शंभरोण्याला चांगला का म्हटलं गेलं? प्रश्न आहे, शंभरोण्याला चांगलं का म्हटलं गेलं? कारण ह्या शंभरोण्याने असं काय गोष्टी केल्या आहे की जे याजक आणि लेवी यांनी केलं नाही, म्हणून त्याला चांगला म्हटलं गेलं आहे. तो चांगला होण्यासाठी त्याला गैरसोयीतून जावं लागलं. गैरसोय झाल्याशिवाय तो चांगला होऊ शकला नाही. गैरसोय अशी झाली की त्याचा वेळ, त्याचा पैसा आणि त्याचा परिश्रम त्याला खर्ची घ्यावे लागले. त्याशिवाय तुम्ही चांगलं होऊ शकत नाही. पुढील वर्षामध्ये आपण एक गोष्ट मनात मांडून घेऊया की पुढच्या वर्षामध्ये इतरांसाठी माझा वेळ, माझा पैसा आणि माझे श्रम हे गेले तरी हरकत नाही, पण मी त्या चांगल्या शंभरोण्यासारखा होण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तुम्हाला गैरसोय सहन करावी लागेल. गैरसोय यासाठी सहन करावी लागेल की तुमच्या सोयीप्रमाणे इतर लोक गरजवंत राहणार नाहीत, तर त्यांच्या गरजेप्रमाणे तुम्हाला आपली गैरसोय करून त्यांना मदत करावी लागणार आहे. म्हणून पुढील वर्षामध्ये आपण ते याजक आणि लेवीसारखं नाही, तर आपण त्या शंभरोण्यासारखं होण्याचा प्रयत्न करूयात. ते याजक आणि लेवी तुम्हाला तुम्हाला वाटत नाही का की त्यांना गळाला असेल, त्याला गरज आहे? होय, त्यांना पूर्णपणे माहीत होतं की हा मनुष्य अर्धमेला आहे, त्याला मदतीची अपेक्षा तो करत आहे, त्याला मदत करण्याची गरज आहे, हे पूर्णपणे त्याने जाणलं होतं.
पण वाकडी वाट करून गैरसोय करून त्याची मदत करायची त्यांची इच्छा नव्हती आणि म्हणून त्या आशीर्वादाला ते मुकलेले आहेत. याजक आणि लेवी आहेत पहा. पण मला असं वाटतं जरी त्यांनी त्याला मदत केली नाही तर याजक आणि लेवी ह्यांनी त्या वाटसरूसाठी अर्ध्या मेल्या वाटसरूसाठी एक गोष्ट नक्की केली असेल. ती कोणती केली असेल माहिती आहे का? त्या मनुष्यासाठी त्यांनी काय केलं? याजक आणि लेवी जरी ते त्याला मदत करू शकले नाही, कदाचित घाई असतील, आपलं काम करायला पवित्र मंदिरामध्ये उपासना घेण्यासाठी चालले असतील, पण एक गोष्ट त्यांनी त्या मनुष्यासाठी नक्की केली असेल, ती म्हणजे प्रार्थना नक्की केली असेल. बाबा परमेश्वरा, हा अर्धमेला वाटसूर आहे, कुठून तरी मदत पाठव बाबा, त्याला कुणीतरी मनुष्य पाठवून त्याची मदत कर, हे मात्र त्यांनी नक्की केलं असेल. आणि आपण सुद्धा अनेक वेळा असंच करतो नाही का? नुसतं प्रार्थना करून मोकळे होतो, पण कधी कधी प्रार्थनेपेक्षा त्याला मदतीची गरज असते. आणि हेच पुढील वर्षामध्ये आपण करूयात. निस्वार्थपणे, निरपेक्षपणे त्या मनुष्याची किंमत जाणून इतरांना मदत करून, त्यासाठी आपल्याला कदाचित गैरसोय होईल, पण निरपेक्षपणे आपण ते करूयात. आणि म्हणून त्याला चांगला शब्दाने म्हटलं होतं. कारण ज्यावेळेस आपण प्रीती करतो, प्रीती क्रियाशील असली पाहिजे. प्रीती क्रियाशील असते. आपण म्हणतो ख्रिस्ती लोक प्रीती करणारे आहेत, पण ते प्रीती ह्याच्यामध्ये ढोंग नसावं. रोमकारास पत्र याचा 12वा अध्याय 9 वचन संत पौल लिहितो, प्रीतीमध्ये ढोंग नसावं. होय, अनेकदा आमची प्रीती ते शास्त्री पुरुषासारखी ढोंगी तर नाही ना. प्रीती क्रियाशील असावी. लव शुड बी इन ॲक्शन. होय, कृतीद्वारे आम्ही प्रीती प्रदर्शित केली पाहिजे. प्रीतीमध्ये कधी ढोंग नसावं. पहा, योहान 3:16 आपल्या सर्वांच्या पाठ आहे. काय म्हटलेलं आहे? देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. जगावर प्रीती करण्यासाठी त्याला एक क्रिया करावी लागली. कोणती क्रिया? आपला एकुलता एक पुत्र त्याला द्यावा लागला. ह्याच्यावरून त्याने प्रीती केली, लक्षात ठेवलं पाहिजे. त्या एकुलता एका पुत्राने मंडळीवर प्रीती केली. कशी केली? आपला प्राण त्याने त्या वधस्तंभावर दिला. त्या पित्याला आपल्या पुत्राचा त्याग करावा लागला. प्रीती अशी करतात, ती क्रियाशील असती, त्यासाठी त्याग करावा लागतो. त्यागाशिवाय कधीही प्रीती करता येत नाही. त्यागाशिवाय कधी प्रीती करता येत नाही. आणि म्हणून संत पौल काय म्हणतो माहिती आहे का? जी प्रीती तुम्ही करणार आहात किंवा कधी नसेल, परंतु 2025 वर्षामध्ये सालामध्ये जर तुम्ही प्रीती करणार असाल, ती प्रीती कशी असावी? संत पौल म्हणतो, प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी आहे, ती हेवा करीत नाही, बढाई मारत नाही, चिडत नाही, फुगत नाही, ती अपकार स्मरत नाही, ती अनितीमध्ये आनंद मानत नाही, ती सर्व काय सत्य मानते, सर्व काय सहन करण्यास ती सिद्ध असते, सर्व काय खरे मानते, प्रीती अंतर देत नाही. आणि म्हणून प्रीती, आशा व विश्वास तिन्ही टिकणारे आहेत, पण त्यात प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या. अशी क्रियाशील प्रीती आम्ही पुढील वर्षामध्ये करणार आहोत का, की जी आम्हाला खरोखर समाधान देणार आहे. ह्या जगामध्ये आईच्या प्रीतीला एक सर्वश्रेष्ठ स्थान मिळालेलं आहे. असं म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, नाही का? तशी प्रीती का असं म्हणतात? कारण त्या आईच्या प्रीतीच्या मागं तिचा त्याग दडलेला असतो. आपल्या उदरात त्या लेकराला वागविल्यापासून मृत्यूने मायलेकराची ताटातूट होईपर्यंत ती आई आपल्या लेकरासाठी केवळ त्याग आणि त्यागच करत असते. म्हणून त्या आईच्या प्रीतीला महत्त्व आहे. त्या लहान तान्या बाळाला स्तनपान करून ती त्याला दृढ करते, सुदृढ करते, डोळ्यात तेल घालून त्याचं रक्षण करते, त्याला लहानचा मोठा करते, त्याला जगामध्ये स्थैर्य मिळवून देते, त्याच्यावर संस्कार घडवते. ती आई आपलं सर्वस्व त्या बाळाला देते. आणि म्हणून आईच्या प्रीतीला सर्वश्रेष्ठ स्थान दिलेलं आहे. कारण त्यागाशिवाय प्रीती करता येत नाही. त्या लेकरावर प्रीती करण्यासाठी त्या आईने खूप त्याग केलेला असतो. अशी त्याग करणारी प्रीती पुढील वर्षामध्ये आम्ही करणार आहोत का? मराठीमध्ये एक म्हण आहे, वरवर माया आणि उपाशीनेच ग बाया. आमची प्रीती अशी असते, वरवर हाय हॅलो ब्रदर, पण आतूनमध्ये हा कोण कुठला, अशी प्रीती. अशी करणार आहोत का आम्ही प्रीती? प्रियानो, साधी गोष्ट आहे, इतरांवर निस्वार्थपणे प्रीती करा. इतकी साधी गोष्ट आहे, परंतु ती जर आम्ही दररोज केली तर 31 डिसेंबर 2025पर्यंत तुमच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल, परिवर्तन करणारं जीवन तुमचं असेल. पण ती करण आपण उत्सुक आहोत का? ही वचन आम्ही गांभीर्याने घेणार आहोत का? ही झाली दुसरी बाब. पहिली बाब तर मी म्हटलं, मनुष्याला आपण अधिक महत्त्व दिलं पाहिजे. मनुष्याला किंमत द्या, कारण तो देवाच्या प्रतिरूपाचा झालेला आहे. आणि आता आपण पाहिलं की एकमेकावर आपण प्रीती केली पाहिजे. त्यासाठी गैरसोय आम्हाला सहन केली पाहिजे. आणि शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवा,
मनुष्याची सेवा करणं म्हणजे येशूची सेवा करणं आहे. हे कधी कधी आमचं मन थोडं दुर्लक्षित होतं. आम्हाला ह्यानी फार मोठा आम्ही विचार करत नाही, खोलवर त्यावर विचार करत नाही. पण पुढच्या वर्षामध्ये कुठल्याही मनुष्याची, फक्त ख्रिस्ती नाही बरं का, कुठल्याही मनुष्याची तुम्ही सेवा केली ना तर ती येशूची सेवा आहे. हे ज्यावेळेस तुमच्या लक्षात येईल त्यावेळेस ती सेवा तुम्ही अधिक मन लावून कराल. कुठल्या एखादा बाहेर जाणारा भिकारी असेल त्याला जर तुम्ही मदत केली तर ती येशूची मदत झाल्यासारखं आहे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हे मी माझ्या मनचं काही सांगत नाही बरं का, मी सगळं शास्त्रातलं तुम्हाला सांगत आहे. मत्तयाचा 25व्या अध्यायामध्ये शेवटल्या न्यायाच्या दिवसाचं चित्र त्या ठिकाणी आणलेलं आहे. तो म्हणतो, मग मनुष्याचा पुत्र मोठ्या वैभवाने आपल्या देवदूतांसह मेघारूढून येईल, आणि जसं एखादा मेंढपाळ मेंढरं व शेरडे वेगळे करतो तसं तो सर्व लोकांना एकमेकापासून वेगळे करील. मग तो मेंढरांना आपल्या उजवीकडे ठेवेल आणि शेरडांना आपल्या डावीकडे ठेवेल. शेवटच्या दिवसाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा. संपूर्ण जगामध्ये अनेक त्या ठिकाणी पंथ आहेत, अनेक गट आहेत, पण त्या शेवटल्या न्यायाच्या दिवशी येशू ख्रिस्त मेघारून आल्यावर केवळ 2च गट असतील. एक त्याच्या उजवीकडं ज्याला मेंढरं म्हटलं जाईल आणि दुसऱ्या डावीकडं ज्याला शेरडं म्हटलं जाईल. मग तो उजवीकडल्यास म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, जगाच्या स्थापनेपूर्वी जे राज्य तुमच्यासाठी वतन म्हणून ठेवलं आहे ते वतन म्हणून घ्या. कारण काय कारण दिलं? मी भुकेला होतो त्यावेळेस तुम्ही मला खावायस दिले, मी तहानेला होतो त्यावेळेस तुम्ही मला प्यावायस दिले, मी परका होतो तेव्हा तुम्ही मला घरात घेतलं, मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले, मी आजारी होतो तेव्हा तुम्ही माझी भेट घेतली, मी बंदीशाळेत होतो तेव्हा माझा समाचार घेतला. आणि हे ऐकल्यावर ते जे उजवीकडले लोक आहेत ते थोडेसे बुचकळ्यात पडतात, ते गोंधळात पडतात. प्रभू, तू तर प्रभू आहेस, परमेश्वर आहेस, कधी आम्ही तुला खायला दिलं? कधी आम्ही तुला तहानाचं प्यायला दिलं? तू उघडा असताना कधी तुला वस्त्र दिले? कधी आम्ही तुला समाचार घेतला? त्यावेळेस राजा त्यांना स्पष्टपणे म्हणेल, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, ज्या अर्थी तुम्ही या अति कनिष्ठ बंधूतील एकाला केलं त्या अर्थी ते मलाच केलं असं आहे. आज जर कोणी भुकेला असेल आणि त्याला तुम्ही जर खायला दिलं, येशू म्हणतो ते मला दिल्यासारखं आहे. इतरांची सेवा म्हणजे येशूची सेवा आहे. येशूच्या मुखातले शब्द आहेत. कुणी ताणलेला असाल तुम्ही त्याला प्यायला दिले, येशू म्हणतो ते मला केल्यासारखं आहे. त्याची परतफेड मी करेन. जे काय तू इतरांची सेवा केली त्याचं सर्व बिल माझ्या नावाने फाड, मी ते द्यायला तयार आहे. त्याची परतफेड मी करेन. आणि म्हणून संत पौल म्हणतो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत. हे जाणून पुढील वर्षामध्ये जे कोणी तुमच्या संपर्कात येईल त्याची सेवा अशी करा की जणू काय तुम्ही येशूची सेवा करत आहात. असं समजा की येशूच तुमच्या भेटीला आलेला आहे, कारण त्याची सेवा म्हणजे येशूची सेवा आहे. जनसेवा ही प्रभू सेवा आहे, हे नारायण वामन टिळकांना त्या ठिकाणी कळालेलं आहे. आणि म्हणून गरीब, दलित, गरजवंत कोणी प्रत्यक्षपणे तुमच्या भेटीला आला ती जणू काय येशूची तुम्ही सेवा करत आहात. कारण मनुष्याची सेवा म्हणजे येशूची सेवा. हे लक्षात ठेवून पुढील वर्षामध्ये दररोज जर तुम्ही थोडासा हातभार लावला, दररोज एकाची सेवा केली, तर या वर्षकाठी एक आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही. त्या येशूला हे जे लोक आहेत ना, केवळ ख्रिस्ती लोक नाहीत, प्रत्येक मनुष्य इतका प्रिय आहे, कारण तो त्याच्या प्रतिरूपाचा बनलेला आहे. आणि म्हणून मनुष्याला केलेली सेवा येशू व्यक्तिशः त्याशी घेतो. त्याला सेवा केली म्हणजे माझी सेवा आहे असं त्या ठिकाणी येशू समजतो. आणि तशी नोंद स्वर्गाच्या पुस्तकामध्ये केली जाते. शौल नावाचा एक कट्टर यहुदी ख्रिस्ती लोकांना धरायचं, त्यांचा छळ करायचा, त्यांचा घात करायचा, याच्याविषयी तो फुटकार टाकत असत. आणि ख्रिस्ती लोकांना अटक करण्यासाठी एक अधिकारपत्र घेऊन दमास्कसच्या वाटेवर चाललेला आहे. आणि दमास्कसच्या वाटेवर पुनरुत्थित ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं. आणि त्या ख्रिस्ताने त्याला एक प्रश्न विचारला, शौला शौला तू माझा छळ का करतोस? शौला शौला तू माझा छळ का करतोस? शौलाने काय म्हटलं, प्रभू तू कोण आहेस? आता शौल काय प्रभूचा छळ करत होता का? येशूचा छळ तर होऊन गेला होता. वधस्तंभावर जाऊन त्याचं पुनरुत्थान होऊन तो पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झालेला मृत्यूंचे पुनरुत्थित ख्रिस्त आहे. पण तो म्हणतो, शौला शौला तू माझा छळ का करतोस? आणि ज्यावेळेस शौल म्हणतो, प्रभू तू कोण आहेस? तो काय उत्तर देतो, ज्या येशूचा तू छळ करतो तोच मी आहे. शौल कोणाचा छळ करत होता? शौल मंडळीचा छळ करत होता, विश्वासणाऱ्याचा छळ करत होता. येशू म्हणतो, ज्या येशूचा तू छळ करतो तोच मी आहे. मंडळीचा छळ मध्ये येशूचा छळ, मंडळीचा घात मध्ये येशूचा घात.
असं त्या ठिकाणी येशू पाहतो. माझ्या लोकांचा छळ म्हणजे माझा छळ झालेला आहे. माझ्या लोकांना मदत केली म्हणजे मलाच मदत केल्यासारखं आहे. हे आम्ही जाणणार आहोत का? आणि म्हणून पुढील वर्षामध्ये आज तुमच्यापैकी कुणालाही जर भेटलं तर जी सेवा आपण करू ती जणू काही येशूची सेवा आहे असं आपण करूयात. आणि म्हणून दररोज उठल्यानंतर दिवसभरात 3-4 गोष्टी आपण कटाक्षानं पाळण्याचा प्रयत्न करूया. ती म्हणजे दररोज एका तरी व्यक्तीची मी त्याचा आदर आणि किंमत ठेवेल आणि त्याची सेवा करेल. त्याची सेवा कसं करायचं याचा विचार मी दररोज करत राहील. एवढंच नव्हे, कोणकोणत्या वेगळ्या प्रकारे मी त्याला उपयुक्त ठरेल असे मार्ग मी शोधत राहील. दिवसभरामध्ये प्रत्यक्ष कृतीने मी कोणाची तरी सेवा करेन. आणि त्याचप्रमाणे जे इतर दुसरे लोक आहेत त्यांनासुद्धा इतरांची सेवा करण्यासाठी मी प्रोत्साहित करेन. हे जर ध्येय आम्ही पुढील वर्षामध्ये गाठलं तर पुढील वर्ष 2025 हे साल तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट वर्ष झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून या 3 गोष्टी आपण लक्षात ठेवूयात. मनुष्याला किंमत द्या, सेवा करत असताना तुमची गैरसोयीला लक्षात ठेवा. आणि मनुष्याची सेवा म्हणजे येशूची सेवा आहे. आत्ममंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. प्रार्थना करूयात. स्वर्गीय पिते, आम्ही तुझे आभार मानतो. आज या वर्षकाठी आलेले असताना पुढील वर्षामध्ये पदार्पण करण्यापूर्वी तुझं वचन आज तू आमच्या कानावर टाकलेलं आहेस. तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला ते आमच्या मनावर ठसवलं आहे की प्रभू, जनसेवा ही प्रभू सेवा आहे. आणि म्हणून तुझ्या दृष्टिकोनातून आम्ही लोकांकडे पाहावं. स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा त्या ठिकाणी इगो जो असेल प्रभू तो आम्ही ठेचावा. स्वतःचा मी, माझा आणि मला हे काढून प्रभू इतरांची सेवा निस्वार्थपणे करण्यासाठी, इतर लोकांना किंमत देण्यासाठी, लीनतेने प्रभू इतर लोकांना आमच्यापेक्षा श्रेष्ठ समजण्यासाठी आणि स्वतःचं हित न पाहता दुसऱ्यांचं हित पाहण्यासाठी पुढील वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत आहोत. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू कर. आणि मंडळीतील अनेकांना प्रभू त्याचं जीवन परिवर्तन तू करून त्यांना प्रभू अंधकारमय जगामध्ये प्रकाश दिल्याचा आनंद आणि समाधान झाल्याशिवाय हे वर्ष जाऊ देऊ नकोस. हे सर्व मागणं धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन.